माझे नाव सर्वांना माहिती असेल। माझे नाव आहे प्राध्यापक प्रवीण दिगंबर बोंद्रे आणि मी मूळचा आहे लाडेगावचा, तालुका अकोट, जिल्हा अकोला। आणि मागील वर्षीला तुमचं जे तुरखेड हे जे गाव आहे, तर या गावात पावसाळ्याच्या सुरुवातीला मी घरोघरी स्पर्धा परीक्षांचे पेपर घेतले होते, बरोबर आहे। तर त्याच्यामध्ये त्याला आम्ही जनरल नॉलेजचे पेपर सुद्धा म्हणतो किंवा स्पर्धा परीक्षांचे पेपर सुद्धा म्हणतो आहे। आता हा पेपर घेण्यामागचा जो उद्देश आहे, तर उद्देश जो आहे की आजकाल जो ट्रेंड चालू आहे हा कशाचा आहे, हा स्पर्धा परीक्षांचा ट्रेंड चालू आहे। कारण आजकाल 10वी 12वी झाली विद्यार्थ्यांची की विद्यार्थ्यांना आजकाल पोलीस भरती, तलाठी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाच्या एक्झाम, क्लरिकलच्या एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम, अशा वेगवेगळ्या परीक्षांची आजकाल विद्यार्थ्यांना काय होते की म्हणजे एक त्याची म्हणजे त्यांना एक आकर्षण असते की आपण सुद्धा अशा स्वरूपाच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये पास होऊन आपण एखाद्या पदावरती लागलो पाहिजे। कारण आजकाल विद्यार्थी फक्त शिक्षण घेत नाहीये, तर शिक्षण घेण्याच्या मागे त्यांचा एक विशिष्ट हेतू असते की 12वीच्या नंतर आपण जे काही महाविद्यालयीन शिक्षण घेणार आहोत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल, तर ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण एखाद्या पोस्टवर लागलो पाहिजे। मग मी तुम्हाला सांगितलं, मग ते पोलीसची पोस्ट असो, PSI ची असो, सेल टॅक्स इन्स्पेक्टरची असो, त्याच्यानंतर बँकिंग मध्ये असो, पोस्टामध्ये असो, क्लरिकल मध्ये असो किंवा इतर। तर आजकाल विद्यार्थी 10वी आणि 12वी झाल्यानंतरच जवळपास हा जो 10 ते 15 वर्षाचा जो कालावधी आहे सध्याचा, तर त्या कालावधीमध्ये विद्यार्थी काय करतात की 10वी 12वी झाल्यानंतर लगेच स्पर्धा परीक्षांची आजकाल तयारी करून आलेले आहेत। आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये जेव्हा शाळा ओपन असतात तर शाळांवरती मी हा जो स्पर्धा परीक्षेच्या पेपरचा जो उपक्रम आहे हा मी राबवतोच। पण उन्हाळ्याचा जो सीझन असते, जेव्हा शाळा बंद असतात, तर त्या काळामध्ये मी घरोघरी जाऊन मागच्या वर्षीला हे जे पेपर आहेत हे पेपर मी घेतलेले आहेत। तर उद्देश हा एकच की विद्यार्थ्यांची सुद्धा या दृष्टिकोनातून काय झाली पाहिजे, स्पर्धा परीक्षांची तयारी झाली पाहिजे, हा माझा काय होता, हा दृष्टिकोन होता। आणि तुमच्या गावामध्ये जवळपास 67-68 पेपर जे आहेत हे जवळपास बसलेले आहेत। आणि बरं मला सांगा की तुमच्यामधून भाषण करायला कोणाला आवडते? एक अधिक कोणाला आवडते भाषण करायला? भाषण आहे की नाही, भाषण हे बोर होत असते लोकांना, आले लक्षात? आजकाल चांगला शब्द आलेला त्याला स्पीच म्हणतो आपण, बरोबर ना? काही लोक काय म्हणतात त्याला व्याख्यान सुद्धा म्हणतात, बरोबर ना? काही महाराज लोक सुद्धा त्यांच्या भाषेमध्ये जे प्रवचन कीर्तनकार असतात, जे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना माहिती सांगतात त्याला कीर्तन म्हणतात महाराज लोक। काही जे इतर महाराज आहेत ते जेव्हा लोकांना माहिती सांगतात त्याला काय म्हटलं जाते, प्रबोधन म्हटलं जाते। वेगवेगळे नाव आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी नाव त्याचे काय होतात, चेंज होत राहतात। तर मी आज तुम्हाला यशाची चाबी, आलं की लक्षात, या विषयावरती व्याख्यान करणार आहे। इंग्लिश मध्ये त्याला काय म्हटलं जाणार आहे, काय म्हटलं जाईल, की ऑफ सक्सेस। तुम्हाला आवडेल व्याख्यान ऐकायला? अतिशय सुंदर अशा स्टोरीज मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। उद्देश एकच आहे की जवळपास आता मी काही तुरखेडला परत येईल नाही येईल हे मला माहित नाही, इन फ्युचर मध्ये आज आलो आहे तर माझ्याकडे जे आहे मी ते देण्याचा प्रयत्न करत आहे। मी शिवाजी कॉलेज अकोट सिनियर कॉलेजला जवळपास गेली 13 वर्ष झाले मी तिथं BCom ला टीचिंग करत असतो। तर माझ्याकडे जे आहे तर ते आहे नॉलेज, आणि ते नॉलेज व्याख्यानाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे। त्याच्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम आटोपला, गेस्ट आले की बाकीच्या पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। तर इथं की ऑफ सक्सेस या विषयावरती हे व्याख्यान आहे। तर आता यशाची आपल्याला गरज काय आहे, काय गरज असते आपल्याला यशाची? तर तुम्हाला सांगतो की तुम्ही जोपर्यंत यशस्वी होत नाही तर तुमच्या घरच्यांचा, त्यानंतर तुमच्या शेजारच्या लोकांचा, तुमच्या गावातल्या लोकांचा, आजूबाजूच्या समाजातल्या लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळाच असतो। जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये यश भेटत नाही तोपर्यंत, तर तोपर्यंत हे लोक काही तुमच्याकडे व्यवस्थित नजरेनं बघत नाही, जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही। त्याच्यामुळे प्रत्येकाची वाटचाल असते की आपल्याला आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये यश मिळालं पाहिजे, बरोबर आहे? मग आता याच्यामध्ये आणि आता काही जणांना असं वाटते की विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना असं वाटते की आपल्याला परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स भेटले तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो।
एखादा व्यावसायिक असेल तर त्या व्यावसायिकाला असं वाटतं की आपला व्यवसाय खूप चांगला चालला, आपल्याला नफा भेटत आहे, तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होत आहे. शेतकरी असेल तर शेतकऱ्याला चांगलं, त्याच्या शेतीमध्ये चांगलं पीक होत असेल तर त्याला असं वाटत आहे की आता आपण शेतीमध्ये काय होत आहे, यशस्वी होत आहे. असं वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन्स म्हणा किंवा व्याख्या म्हणा, परिभाषा म्हणा, हे यशाच्या बनलेल्या आहेत. आणि व्यक्ती परत्वे जशा जशा व्यक्ती बदलतील तशा तशा यशाच्या ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या काय होतात, ह्या बदलत जातात, ह्या चेंज होत राहतात. तर त्याच्यामुळे यशाची जी व्याख्या आहे कुठली एक व्याख्या नाही आहे, अनेक व्याख्या आहेत, व्यक्तीनुसार त्या बदलत राहतात असं मला इथं सांगायचं आहे. प्रत्येक जण यशाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. मग आता याच्यामध्ये जे सक्सेस आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय, आता सक्सेस मध्ये तुम्हाला सांगतोय की सक्सेसचं स्पेलिंग काय आहे, SUCCESS. हे सक्सेस जे आहे तर सक्सेस मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्या आधी मी तुम्हाला सांगतोय की इथं काही एक दोन त्याच्यामध्ये चांगल्या चारोळे किंवा काही शेर सांगतो आहे. त्याच्यानंतर APJ अब्दुल कलाम यांचं काही सेंटेन्स सुद्धा सांगतोय. त्याच्यानंतर व्याख्यानाला आपण सुरुवात करतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आहे की फर्क होता है खुदा और फकीर में, फर्क होता है खुदा और फकीर में, फर्क होता है किस्मत और लकीर में. अगर कुछ चाहो और न मिले तो, अगर कुछ चाहो और न मिले तो समझ लेना कि कुछ और अच्छा लिखा है तकदीर में, समझ लेना कि कुछ और अच्छा लिखा है तकदीर में. आता याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला सांगतोय की जीवन में तकलीफ उसी को है, जीवन में तकलीफ उसी को है जो हमेशा जिम्मेदारी उठाने को तैयार रहते हैं, जो हमेशा जिम्मेदारी उठाने को तैयार रहते हैं और जिम्मेदारी लेने वाले कभी हारते नहीं हैं, या तो जीतते हैं या फिर सीखते हैं. आता याच्यामध्ये तुम्हाला APJ अब्दुल कलाम साहेबांनी अतिशय सुंदर इंग्लिश मध्ये काही लाईन्स लिहून ठेवलेल्या आहेत. इफ यू फेल मीन्स फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. आता याच्यामध्ये इफ यू फेल म्हणजे काय, फेलचाच अर्थ आपण इथे बघणार आहे. जर तुम्ही फेल झालात, इफ यू फेल, जर तुम्ही फेल झालात तर फेल मीन्स काय, त्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा, फेल मीन्स फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, म्हणजे शिकण्याची ही काय आहे, पहिली पायरी आहे. म्हणजे फेल झालं तर होऊ द्या, नाराज व्हायचं काम नाही. त्यानंतर एंड इज नॉट द एंड, एंड इज नॉट द एंड, शेवट हा शेवट नसतो, शेवट हा शेवट नसतो. एंड मीन्स, मग आता शेवटाला काय म्हणायचं, एंड मीन्स एफर्ट नेव्हर डाईज, म्हणजे एंड मीन्स काय, एंड मीन्स एफर्ट नेव्हर डाईज म्हणजे प्रयत्न हे कधीही मरत नसतात असं त्यांनी इथं सांगायचं आहे. इफ यू गेट नो ॲज अन आन्सर, जर तुम्हाला एखाद्या वेळेला नो अशा स्वरूपाचं उत्तर मिळालं असेल एखाद्या व्यक्तीकडून किंवा नो असं आन्सर तुम्हाला मिळत असेल, इफ यू गेट नो ॲज अन आन्सर देन नो मीन्स नेक्स्ट अपॉर्च्युनिटीज, देन नो मीन्स नेक्स्ट अपॉर्च्युनिटीज. तर त्याला काय म्हणू शकतो आपण, जर एखाद्या व्यक्तीकडून जर तुम्हाला नो अशा स्वरूपाचं एखादं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल तर त्या नोचं अर्थ तुम्ही कसा घ्यायचा आहे, नोचा अर्थ तुम्ही कसा घेणार, नोचा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे की नेक्स्ट अपॉर्च्युनिटी, आपल्याला एखादी पुढची अपॉर्च्युनिटी, एखादी संधी आपल्याला काय आहे, उपलब्ध आहे. तर अशा स्वरूपाचा अर्थ आपण तिथे घ्यायचा आहे. तर जे नवीन विद्यार्थी आले त्यांना मी परत एकदा सांगतो आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचे मी यांना लाईन सांगितलेले आहेत. इफ यू फेल मीन्स फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, जर तुम्ही फेल झाला तर फेलचा अर्थ तुम्ही कसा घ्यायचा आहे, फेल म्हणजे शिकण्याची ही पहिली पायरी असते असा त्याचा आपण अर्थ घ्यायचा आहे. एंड इज नॉट द एंड, शेवट हा शेवट नसतो. एंड मीन्स एफर्ट नेव्हर डाईज म्हणजे तुम्ही केलेले प्रयत्न हे कधी मरत नाहीत किंवा वाया जात नसतात. इफ यू गेट नो ॲज अन आन्सर देन नो मीन्स नेक्स्ट अपॉर्च्युनिटी, जर तुम्हाला एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडून नो अशा स्वरूपाचा आन्सर भेटलेला असेल, उत्तर भेटलं असेल तर त्याचा अर्थ तुम्ही कसा घ्यायचा आहे, नो मीन्स नेक्स्ट अपॉर्च्युनिटी म्हणजे आपल्याला पुढे एक नवी संधी आपल्याला उपलब्ध आहे अशा स्वरूपाचा तुम्ही त्याच्यामधून काय घ्यायचा आहे, अर्थ घ्यायचा आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये सक्सेस जे आहे तर सक्सेस मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो आहे. आता सक्सेस मध्ये सक्सेसचं जे स्पेलिंग आहे काय आहे, SUCCESS, सक्सेस, बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये सक्सेस मधलं जे काही पहिलं जे आहे अल्फाबेट आहे काय येतो, यस येतो.
आता यस मीन्स काय आहे? यस मीन्स आहे सी युअर गोल. काय आहे? सी युअर गोल. आता गोलचा अर्थ काय आहे? कोण सांगते? कोण सांगेल गोल म्हणजे कोण? म्हणजे गोल म्हणजे काय? ध्येय. बरोबर आहे. मग आपलं जे ध्येय आहे म्हणजे आपल्याला जे काही मिळवायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, जे काही आपल्याला करायचं आहे ते ध्येय कसं असलं पाहिजे? आपलं आधीच ठरवून ठेवलेलं असलं पाहिजे. आधीच ठरवून ठेवलेलं असलं पाहिजे. अन्यथा काय होणार आहे? अन्यथा आपण भरकटत जाऊ, आपली मेहनत वाया जाईल, आपला वेळ वाया जाईल ती एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, जर आपलं डिसाईड नसेल तर. म्हणजे जर समजा आपल्याला इथून पुण्याला जायचं आहे, बरोबर आहे, मग तुम्ही तुळखेडवरून निघणार, मग तुम्ही अंजनगावला जाणार किंवा अकोटला जाणार, तिथून मग तुम्ही पुण्यासाठीची बस वगैरे पकडणार, बरोबर आहे ना. पण आता तुम्ही अंजनगावला गेले किंवा अकोटला गेले आणि मग एखाद्या कुठल्याही बसमध्ये बसले की त्या बसला बोर्डच लागलेलं नाही आहे. अलगे तुम्हाला जायचं पुण्याला, मग ती बस कुठे जाणार हे तुम्हाला माहिती समजूनच नाही झालं, कारण तिला बोर्ड लावलेलं नाही आहे ती कुठे जात आहे. तुम्हाला जायचं आहे कुठे? पुण्याला. पण मग आता तुमचा जो बस हे क्लिअर झाली का तुमची? तुम्हाला पुण्याची बस पाहिजे ना, बरोबर आहे ना. मग त्याच्यामुळे जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर तुम्हाला पुण्याच्या बसमध्येच बसावं लागेल. म्हणजे मग ते आधी तुमचं डिसाईड झालेलं असलं पाहिजे. सगळं तुमचं काय झालेलं असलं पाहिजे? आधी सगळं डिसाईड झालेलं असलं पाहिजे. या मॅडम, मी गेस्ट येईपर्यंत थोडासा कार्यक्रम चालू केला आहे. थोडंसं व्याख्यान करतो आहे, त्याच्यानंतर मग आपण प्रतिमेचं पूजन वगैरे करू. तर आता याच्यामध्ये मग आता जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर पुण्याची जी गाडी आहे ते तुम्हाला क्लिअर समजायला पाहिजे की तिला बोर्ड वगैरे असायला पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे तुमचा प्रवास कसा होणार आहे? व्यवस्थित होणार. तुम्हाला जिथे जायचं तिथे तुम्ही लवकर पोहोचणार आहे. जर ज्या गाडीला बोर्डच नाही त्याच्यामध्ये बसलेले आहे, तुमचा वेळ वाया चालला, तुमचा पैसा वाया चालला, तुमचे प्रयत्न वाया चालले, बरोबर आहे ना. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही बनायचं असेल तर आपलं जे गोल आहे, आपलं जे ध्येय आहे हे कसं असलं पाहिजे? फिक्स असलं पाहिजे. आणि गोल कसं असलं पाहिजे? स्मार्ट असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? स्मार्ट असलं पाहिजे. आता स्मार्ट मीन्स काय? तर त्याच्यामध्ये स्मार्ट मीन्स त्याच्यामधलं स्मार्टचं जे स्पेलिंग आहे त्याच्यामधलं स्मार्ट स्पेलिंग मध्ये पहिलं अल्फाबेट येते यस. यस मीन्स काय? स्पेसिफिक. म्हणजे आपलं जे ध्येय आहे स्पष्ट असलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे असं विचलित नाही व्हायला पाहिजे घडी घडी की आपल्याला मग मला डॉक्टर व्हायचं आहे, मग त्याच्यानंतर 12वी झाल्यानंतर कोणी म्हणते मला इंजिनियर व्हायचं आहे, कोणी म्हणते मला डॉक्टर व्हायचं आहे, हे परीक्षा देऊ की ते परीक्षा देऊ. नॉट कन्फ्युजन नको आहे. स्पष्ट ठरवायचं की काय व्हायचं, ठीक आहे. त्यानंतर मस्ट बी मेजरेबल. आणि जे ध्येय आपण बनवलेलं आहे ते ध्येय आपल्याला मोजता आलं पाहिजे. मेजरेबल असलं पाहिजे, मोजता आलं पाहिजे, काउंट करता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जे काही गोल तुम्ही ठेवला आहे तर मग आता तुम्ही ठरवलं की मला डॉक्टर बनायचं आहे. मग आता डॉक्टर बनवण्यामध्ये तुमचं सगळं चाललं आयुष्य, मग ते काही कामाची गोष्ट आहे का? नाही. मग तुमचं ते टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला 5 वर्षामध्ये डॉक्टर बनायचं आहे. आलं का लक्षात? मेजरेबल म्हणजे तो टायमिंग, त्या टायमिंग मध्ये तुम्हाला ते गोल अचीव करता आलं पाहिजे, म्हणून ते मेजरेबल असलं पाहिजे. जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल, एखादी परीक्षा पास करायची असेल, किती वेळेमध्ये ती आपल्याला करता आली पाहिजे ते तुम्हाला ठरवावं लागेल. त्यानंतर स्मार्ट मधलं यस झालं, स्पेसिफिक झालं यस यम. मग त्याच्या स्मार्ट मध्ये येते यम येते. यम मीन्स काय? मेजरेबल. म्हणजे ते मोजता आलं पाहिजे किती वेळेत आपल्याला ते करायचं आहे. त्याच्यानंतर स्मार्ट मध्ये त्यानंतर येतो ए, मस्ट बी अचिवेबल. आणि ते तुम्हाला प्राप्त करता आलं पाहिजे. आता याच्यामध्ये प्राप्त करता आलं पाहिजे म्हणजे काय? आता काही लोक काय करतात आजकाल, मुलं मुली जे आहेत, काही जण म्हणतात की मैं तेरे लिए चांद तारे तोड के लाऊंगा. आलं का लक्षात? आता चांद तारे आता याला ते तोडून आणण्यासाठी याला वर जावं लागेल ना. याला कुठे जावं लागेल? वर जावं लागेल. ते शक्य आहे का? नाही. मग आता एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला आनंद देतो म्हटलं तर ते कशी असली पाहिजे? आपल्या आटोक्यातली असली पाहिजे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये एक शब्द आहे, म्हणजे आपल्या त्या आटोक्यातली असली पाहिजे, आपल्या कॅपॅसिटी मधली असली पाहिजे, आपली त्या अवकात मधली असली पाहिजे ती गोष्ट, ज्याला आपण ती पुढची गोष्ट देणार आहे. म्हणजे ते आपण करू शकलो पाहिजे, सांगायचं तात्पर्य. तर मस्ट बी अचिवेबल. तर ती गोष्ट, ते जे गोल आहे, आपला उद्देश कसा असलं पाहिजे? मस्ट बी अचिवेबल असलं पाहिजे. त्यानंतर रिअलिस्टिक, वास्तविक ते असलं पाहिजे. आयुष्य काल्पनिक नको. गोल कसं काल्पनिक असायला नको, ते तुम्हाला सत्यात उतरवता आलं पाहिजे. अशा स्वरूपाचा तुम्ही तो उद्देश ठरवायला पाहिजे. नाहीतर मग तुमची कॅपॅसिटी नाही आहे, तुम्हाला गणित बिलकुल येत नाही, गणितामध्ये आपण आहे 0 आणि आपल्याला काय बनायचं आहे? आपल्याला बनायचं इंजिनियर. मग ते पॉसिबल आहे का? गणिती आकडेमोड आली पाहिजे ना. मग ज्या गोष्टी
ज्या क्षमता आपल्यामध्ये आहेत तशा स्वरूपाचं गोल आपण काय केलं पाहिजे, निश्चित केलं पाहिजे. म्हणजे ते आपल्याला वास्तविकरित्या ते आपण आणू शकलो पाहिजे. त्यानंतर स्मार्ट मध्ये ते शेवटी टी मीन्स काय, टाइम बाउंड. आता टाइम बाउंड म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मगानी तो मेजरेबल मध्ये, तर तुम्हाला ते विशिष्ट कालखंडामध्ये ते अचीव करता आलं पाहिजे. तुम्हाला अशा विशिष्ट वेळेमध्ये ते तुम्हाला मिळवता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जे गोल आहे, गोल कसं असलं पाहिजे, गोल हे स्मार्ट असलं पाहिजे. त्यानंतर मग आता यश मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, पहिलं यश सांगितलं सक्सेस मधला पहिला यश म्हणजे काय, सी युअर गोल. बरोबर आहे ना. सगळ्यात अगोदर आपलं जे गोल आहे, जो उद्देश आहे, जे ध्येय आहे, हे कसं असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये सक्सेस मध्ये त्याच्यानंतर येतो यू. काय येतो, यू स्पेलिंग मध्ये. आता यू मीन्स काय, अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल. काय येते, अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल. आता अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल मध्ये काय की आपल्याला एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर ती मिळवत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या काय येतात, अडचणी येतात. मग आता भविष्यामध्ये आपण एखादा उद्देश आपल्या समोर ठेवून राहिलो की मला हे डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला PSI व्हायचं आहे, मला सेल टॅक्स इन्स्पेक्टर व्हायचं आहे. मग ते होण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला संभाव्य कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येतील. तर त्या अडचणी आधी आपण समजून घेतल्या पाहिजेत की आपल्याला कुठल्या अडचणी येऊ शकतात. बरोबर आहे ना. तर त्याचा काय करणे, त्याचा तुम्ही शोध घेणे. तर याला काय म्हटलं ते अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल. त्याच्यानंतर सक्सेस मध्ये यस झालं, यू झालं. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर ते डबल सी. आता पहिला जो सी आहे, सी मीन्स काय, क्लीन युअर. त्याच्यामध्ये क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट असं त्याला म्हटलं जाते. क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट. आता याचा अर्थ काय आहे की आता एखाद्याला एखादी गोष्ट करायची आहे, परंतु आपल्याला स्वतःच्या संदर्भात काय असतात, मनामध्ये न्यूनगंड असतात. मग आता म्हणजे माझ्यामध्ये मी ही गोष्ट तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीने एखादं काम सांगितलं, मग तुम्ही म्हणता त्याला की माझ्याच्याने हे होऊ शकत नाही, मी ते करू शकत नाही, माझ्याच्याने ते होणारच नाही आहे, मला ते करताच येणार नाही आहे, माझ्यामध्ये ती कॅपॅसिटीच नाही आहे. बरोबर आहे ना. मग आपण काय करतो, स्वतःच्या बद्दल काय करतो की न्यूनगंड आपण स्थापन करत असतो, की स्वतःबद्दल आपण शंका कुशंका निर्माण करतो. त्याच्यामुळे स्वतःच्या संदर्भात बिलकुल शंका कुशंका या निर्माण करायच्या नाहीत. तर आपण काय आहे, खूप सामर्थ्यशाली आहे, आपण सगळ्या गोष्टी करू शकतो असं आपण स्वतःला सांगायला पाहिजे. तर याच्यामध्ये सक्सेस मध्ये पहिलं सी मी तुम्हाला सांगितलं म्हणजे क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट. म्हणजे स्वतःच्या संदर्भात असलेल्या शंका कुशंका आपण पूर्णतः ह्या पुसून टाकल्या पाहिजे. त्यानंतर आता याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरं सी येते. आता दुसरं सी म्हणजे काय, तर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर्स. क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर. मला सांगा बरं की आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ कोणता आहे, कोणता आहे, क्रिकेट. तिने बरोबर सांगितलं, कोणता आहे, क्रिकेट. पण आपला राष्ट्रीय सण कोणता आहे, सॉरी राष्ट्रीय खेळ कोणता आहे, राष्ट्रीय खेळ हॉकी. कुठला आहे, हॉकी. पण आपल्या भारतातले लोक जास्तीत जास्त नांदी कशाच्या लागतात, क्रिकेटच्या. बरोबर आहे. मग आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्झाम्पल्स देतोय की आता वर्ल्ड कप फायनलची मॅच चालू आहे समजा, आणि मग त्याच्यामध्ये आता तुमचा सध्याचा विराट कोहली, रोहित शर्मा, बरोबर आहे ना. मग आता फायनलच्या मॅच मध्ये ज्या वेळेला खेळतो, बरोबर आहे ना, तर त्यावेळेला जे इंडियन्स लोक आहेत, भारतीय लोक आहेत, त्याच्याकडून खूप अपेक्षा लावत असतात की आता सेंचुरी मारायला पाहिजे. बरोबर आहे ना. पण होतं काय की तिकडून जे विरोधी टीमचे फास्टर बॉलर येतात बॉलिंग टाकायला, आणि हा बॅटिंग करत असतो, आणि पहिल्या 2-3 ओव्हरमध्येच काय होतं, आउट होऊ शकतो. बरेचदा आपण पाहतो की पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये चांगले चांगले बॅट्समॅन काय होतात, आउट होऊन जातात. का बरं होतात ते, कारण प्रेशर. कशाचं प्रेशर की 140 कोटी लोकसंख्यांच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्या डोक्यावरती असते. आपण सगळेजण त्यांच्याकडून अपेक्षा लावून असतो की यांना चांगलं खेळलं पाहिजे. तर त्यावेळेला मग ते प्रेशर त्यांना हँडल करता आलं पाहिजे फायनलच्या मॅच मध्ये, तर ती कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असली पाहिजे. बरोबर आहे ना. तर मग फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला चांगलं खेळता यावं यासाठी मग स्पोर्ट मध्ये जे त्यांचे मेंटॉर असतात, त्यांचे जे गुरु असतात, म्हणजे जे काही क्रीडा क्षेत्रातले जे खेळाडू असतात, तर त्यांचे जे काही गुरु असतात, तर त्यांना नवीन टेक्निक शिकवलं जाते. कुठलं, क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर्स. म्हणजे आपण काय करायचं की फायनलची मॅच खेळायला जायच्या अगोदर
4-5 दिवस अगोदर, 1 हप्ता अगोदर, 15 दिवस अगोदर आपण रोज डेली काय केलं पाहिजे, मेंटल पिक्चर्स बघितलं पाहिजे, मानसिक चित्रण, इमॅजिनेशन आपण केली पाहिजे, आपण कल्पना केली पाहिजे मनातल्या मनात की जे काही अमक्या तारखेला जी मॅच होणार आहे फायनल मॅच, त्या मॅच मध्ये मी क्रीजवर उतरलो, अतिशय सुंदर बॅटिंग करत आहे आणि सिंगल डबल रन काढत मी जवळपास माझे आता 50 रन झाले, आता 75 झाले आणि आता मी सेंचुरी मारली आणि माझ्या भारतीय टीमला मी जिंकून देत आहे आणि भारतीय टीमला तर जिंकून दिलं, सोबत आता मी हा विश्वकप सुद्धा जिंकलेला आहे. तर अशा स्वरूपाची इमॅजिनेशन करायची. तर मग हे झालं क्रिकेटच्या संदर्भात. आता प्रत्येकाचे जे गोल्स असतात, प्रत्येकाचे जे टार्गेट्स असतात आपापल्या लाईफ मध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग तुम्हाला तुमचं जे टार्गेट असेल, जो गोल असेल, जे उद्देश असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायची, इमॅजिनेशन करायची की मी माझ्या क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाचं चांगल्या प्रकारची कामगिरी करत आहे आणि त्यामुळे मी हे माझं जे गोल आहे हे काय केलं आहे, अचीव्ह केलेलं आहे. मी अशा स्वरूपाचे एफर्ट्स घेत असतो रोज. अशा प्रकारचं इमॅजिनेशन तुम्ही करायची, त्याचं मानसिक चित्र पाहायचं. त्याच्यामुळे सक्सेसची जी संभाव्यता जी आहे, शक्यता ज्या आहेत ह्या वाढतात सक्सेस होण्याच्या. त्यानंतर त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे सक्सेस मध्ये, SUCC मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय येतो, त्याच्यामध्ये ई येतोय परत, SUCCESS. आता काय येतो ई. आता ई मीन्स काय, एम्ब्रेस द चॅलेंजेस. एम्ब्रेस द चॅलेंजेस म्हणजे काय, आपण आपल्या जीवनामध्ये आव्हानांचा स्वीकार करायला शिकलो पाहिजे. आता प्रत्येकाच्या लाईफ मध्ये जीवन म्हणजे आपण जन्म घेतला आहे म्हणजे आपल्याला सुखकर जीवन जगायला मिळणार ही अपेक्षा तर मनुष्यानं करायचीच नाही. आले का लक्षात. आता काही लोकांना असं वाटतं की लोकांकडे खूप जास्त पैसा आहे, खूप जास्त इस्टेट आहे, तर हे खूप चांगले जीवन जगत असतील, तर त्यांनाही काहीतरी प्रॉब्लेम असतात, कोणाला काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज असतात, काही रोग असतात. आले का लक्षात. प्रत्येकाच्या मागे काही ना काही प्रॉब्लेम आहेत. मग त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, प्रत्येकाला काहीतरी संघर्ष करत जगावं लागते. आणि मग हा जो संघर्ष आहे, आपल्या जीवनामध्ये समस्या असतील, संघर्ष असतील, तर त्यालाच काय म्हटलं जाते, त्यालाच जीवन म्हटलं जाते. ज्या दिवशी तुमच्या जीवनातल्या समस्या संपतील, अडथळे संपतील, प्रॉब्लेम संपतील, त्या दिवशी तुमचं जीवन सुद्धा संपून गेलेलं असेल. जीवन आणि प्रॉब्लेम, समस्या हे एका नाण्याच्या दोन बाजू असतात. तर मला हे सांगायचं आहे की आता याच्यामध्ये एम्ब्रेस द चॅलेंजेस, आव्हानांचा स्वीकार करा. प्रॉब्लेम तर आपल्या पिछा सोडणार नाही, शेवटपर्यंत मरेपर्यंत प्रॉब्लेम राहतीलच. मग जे प्रॉब्लेम येतील त्या प्रॉब्लेमचा आपण आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे, आपण स्वीकार करायला पाहिजे, त्याला फेस करायला पाहिजे. आपण त्याला पाठ दाखवून पळून जायला नको. एकदा स्वामी विवेकानंद जे आहेत, स्वामी विवेकानंद जेव्हा ते लहान होते, कदाचित तुमच्या एवढे असतील, तर ते रस्त्याने चालले होते आणि काही माकडे त्यांच्या मागे लागली आणि मग ते घाबरले स्वामी विवेकानंद. मग स्वामी विवेकानंद पुढे धावत होते आणि त्यांच्या मागे माकडं. मग बरेच वेळपर्यंत त्या माकडांनी त्यांचा पाठलाग करणं चालू केलं. मग एक कोणतरी व्यक्ती बाजूनं त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं, अरे विवेकानंदा, असा पळू नकोस, तू मागे वळ, त्या माकडांकडे बघ, ते माकड पहा कसे पळून जातात. तर मग त्या विवेकानंदांनी काय केलं, त्यांची पोझिशन चेंज केली. त्यांनी त्या माकडांकडे ते फिरले, युटर्न घेतला, त्या माकडांकडे पाहणं चालू केलं, तर ते माकडे जिथे तिथेच थांबले आणि पडून चालले गेले. म्हणजे आपण आव्हानांचा स्वीकार केला पाहिजे, आपण प्रॉब्लेमला फेस केलं पाहिजे, प्रॉब्लेम पाहून आपण पळून जायला नको, हे मला इथं सांगायचं आहे. आणि याच्यानंतर सक्सेस मध्ये नंतरचे अल्फाबेट्स येतात, ते म्हणजे SSS. तर त्याच्यामधला जो पहिला S आहे तो S मीन्स काय, स्टे ऑन ट्रॅक. स्टे ऑन ट्रॅक. तर आता याच्यामध्ये स्टे ऑन ट्रॅक म्हणजे काय आहे की आपण नेहमी आपण जो काही उद्देश आपल्या जीवनामध्ये ठेवलेला आहे, तो उद्देश मिळवण्यासाठी आपण तो उद्देश मध्ये सोडायला नको. आले का लक्षात. म्हणजे काय होते की कधी कधी आपण एखादा मूवीज पाहायला जातो, मग एखादा चांगला मूवीज तुमच्या आवडीचा जो काही ऍक्टर असेल, ऍक्ट्रेस असेल, त्यांचा तुम्ही मूवी पाहता आणि मग 2-3 तास काय होते की तो मूवी पाहिल्यानंतर, तो सिनेमा बघितल्यानंतर 2-3 तास आपल्या शरीरामध्ये एनर्जी राहते की आता आपल्याला सुद्धा याच्यासारखं व्हायचं आहे, आपल्याला सुद्धा याच्यासारखं व्हायचं आहे. त्याच्यानंतर मग जसा जसा वेळ पुढे जातो तुमची एनर्जी काय होते, डाऊन होऊन जाते. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही जो काही उद्देश ठेवलेला आहे तो उद्देशाला पाहून तुम्ही मार्गक्रमण केलं पाहिजे, मधात विचलित व्हायला नको. म्हणजे स्टे ऑन ट्रॅक, नेहमी तुम्ही त्या रस्त्यावर आले पाहिजे जो उद्देश तुम्ही ठेवलेला आहे. आणि आता अडथळे जे आहेत, प्रॉब्लेम जे आहेत,
तर त्यांना येतातच जे काय होतात, जे रस्त्यावर चालत असतात, जे रस्त्यावर चालतील उद्देशाच्या, आपला जो काही ध्येय ठेवलं त्याच्या, तर त्याला अडथळे येणारच, त्याला काहीतरी प्रॉब्लेम येणारच. आता मला सांगा बरं, ज्या गाड्या असतात, तुम्ही आता हा मेन रोड आहे, थोडस पुढे गेलो की बरोबर आहे, आता या रस्त्याने ज्या काही गाड्या धावतात, मग आता गाडी रस्त्यावर धावून आली, मग आता गाडी धावत असताना पॉसिबिलिटी आहे कधी कधी की त्या गाडीचा ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो, बरोबर आहे ना. मग आता गाडीचा ऍक्सिडेंट हा होऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे ना. तरी लोक गाड्यांमध्ये काय होतात, बसतात आणि ट्रॅव्हल करत राहतात. मग आता मला सांगा, ज्या गाड्या रस्त्यावर आहेत त्यांचा ऍक्सिडेंट कधीही होऊ शकतो, बरोबर आहे ना. पण लोकांचं जाणं येणं थांबलं का, प्रवास करणं थांबलं का, नाही, लोक ट्रॅव्हल करत राहतात. आणि मग आता कोणत्या गाड्यांचे ऍक्सिडेंट होत नाहीत, ज्या गाड्या ह्या गॅरेजमध्ये उभ्या असतात, त्या रस्त्यावर धावतच नाही. ज्या गाड्या रस्त्यावर धावत नाही, ज्या कुठे असतात उभ्या, या गॅरेजमध्ये असतात, त्या गाड्यांचे ऍक्सिडेंट बिलकुल होणार नाहीत. तर त्यामुळे मग आता आपण आपल्या उद्देशाच्या मार्गावर आहात, बरोबर आहे ना, तर प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात. जसे रस्त्याच्या गाड्यांचे ऍक्सिडेंट होऊ शकतात, तर आपण सुद्धा आपल्या उद्देश मिळवण्याच्या रस्त्यावर आहे, तर प्रॉब्लेम आपल्यालाच येतील. तर जे प्रॉब्लेम येतील त्याला येऊ द्यायचं, त्याला द्यायचं काम नाही. त्यानंतर शेवटचं अल्फाबेट त्याच्यामधलं आहे सक्सेस मधलं, शो द वर्ल्ड यू कॅन डू इट. शो द वर्ल्ड यू कॅन डू इट. आता याच्यामध्ये आता जवळपास 3-4 दिवस झाले बहुतेक एक क्रीडा दिन साजरा केला गेला, बरोबर आहे ना. तर आपल्या इथं क्रीडा दिन जो आहे, तर क्रीडा क्षेत्रात सगळ्यात महत्वाचं एक व्यक्ती आपल्या भारतामध्ये होऊन गेला. आपला राष्ट्रीय राष्ट्रीय उत्सव कोणता आहे, राष्ट्रीय उत्सव नाही म्हणायचं मला, राष्ट्रीय खेळ म्हणायचा आहे. राष्ट्रीय खेळ कोणता आहे आपला, हॉकी. कुठला आहे, हॉकी. आणि हॉकीचं जादूगर कोणाला म्हटलं जाते, कोणाला म्हटलं जाते, कोण सांगते नाव मला सांगा, हॉकीचं जादूगर कोण, कोण सांगते, कोणालाच माहित नाही. विराट कोहलीचं नाव माहिती आहे, कोणाला माहिती आहे, आठवण करा. अच्छा, मेजर ध्यानचंद, बरोबर आहे. तर मेजर ध्यानचंद जो आहे हा हॉकीचा काय आहे, जादूगार आहे. याची स्टोरीज मी तुम्हाला सांगणार आहे. आता मेजर ध्यानचंदची स्टोरी अतिशय इन्स्पिरेशनल आहे, प्रेरणात्मक आहे, तुम्हाला ऐकायला सुद्धा मजा येईल. आता याच्यामध्ये अरे बेटा इकडे येऊन बसणं, बाहेर काय. आता याच्यामध्ये मेजर ध्यानचंद जो आहे, मेजर ध्यानचंद हा लहान होता, तुमच्या एवढा असेल, आणि त्याचे जे वडील आहेत, त्याचे वडील त्यावेळेला इंग्रजांचा काळ होता. मेजर ध्यानचंद ज्या वेळेला लहान होता त्यावेळेला इंग्रजांचा काळ होता. आणि मग काय झालं की या मेजर ध्यानचंद हा लहान असताना याला म्हणजे कापडाचा चेंडू तयार करणे, कापडांच्या ज्या चिंध्या असतात, कापड्यांच्या चिंध्या गुंडाळून त्याचा एक चेंडू तयार करायचा आणि एखाद्या झाडाची फांदी तोडायची आणि त्या फांदीनं तो जो कापडाचा जो चेंडू आहे त्याला काय करायचं, तोलवायचं. असा तो खेळत होता. त्याला लहानपणी त्याचा खूप छंद होता, झाडाची एखादी फांदी तोडायची सरळ आणि त्या फांदीनं तो जो कापडाच्या चिंध्यांनी बनवलेला जो चेंडू आहे त्याला काय करायचा, तोलवत राहायचा. मग तो खेळत राहायचा रोज. मग आता एक दिवस काय झालं, त्याच्या वडिलाला असं वाटलं की आपण नाहीतरी आर्मीमध्ये आहे आणि आर्मीमध्ये काय चालू होतं, खेळ चालू होते हॉकीचे. तर आपल्या मुलाला आपण एखादी मॅच पाहायला घेऊन जायचं असं त्यांच्या वडिलांनी ठरवलं. मग त्यांच्या वडिलांनी त्या मेजर ध्यानचंदला काय केलं, हॉकीची मॅच पाहायला घेऊन गेले एक दिवस. मग आता ग्राउंड मध्ये मॅच चालू होती आणि ग्राउंड मध्ये ज्या काही ऑडियन्स असतात त्या ऑडियन्स मध्ये जे श्रोते बसलेले होते त्याच्यामध्ये मेजर ध्यानचंद आणि मेजर ध्यानचंदचे वडील हे बसलेले होते आणि मेजर ध्यानचंदच्या बाजूला एक इंग्रज ऑफिसर बसलेला होता. हा जो इंग्रज ऑफिसर आहे तर तो मोठा ऑफिसर होता आणि मॅच चालू होती आणि जी मॅच चालू होती त्यातल्या 2 टीमा खेळत होत्या. 2 टीमीपैकी एक टीम हे 3 गोलने हरणार होती. म्हणजे 3 गोलने हरणार होती एक टीम. मग आता मेजर ध्यानचंदनी ते पाहिलं. मेजर ध्यानचंद त्याच्या वडिलांना म्हणत होता की बाबा मला जर या ग्राउंड मध्ये जर तुम्ही खेळण्यासाठी उतरवलं तर जी हरणारी टीम आहे, जी 3 गोलने हरणार आहे, तर त्या टीमला मी जिंकून देऊ शकतो. त्या टीमला मी जिंकून देऊ शकतो. ती जी टीम आहे हे 3 गोलने मागे होती. मग
हा वारंवार त्याच्या वडिलांना सांगायचा. मग आता त्याच्या वडिलांनी काय केलं, त्याच्या वडिलांनी मग ते गोष्ट इंग्रज ऑफिसरला सांगितली, जो मोठा इंग्रज ऑफिसर होता. मग त्या इंग्रज ऑफिसरनं त्याला त्या मॅच मध्ये खेळण्याची त्याला काही दिली, एक संधी दिली. त्यानं म्हटलं ठीक आहे, हा जर जिंकून देत असेल याला उतरवू आपण, जी हरणारी टीम आहे त्याच्याकडून, पाहू याच्यामधली कॅपॅसिटी काय आहे. मग त्यानं त्याला संधी दिली, त्याला खेळण्यासाठी उतरवलं आणि तो ग्राउंड मध्ये उतरला. ग्राउंड मध्ये जसा उतरला तर मग त्याच्या हातात आली हॉकीची स्टिक, मेजर ध्यानचंदच्या. मग हॉकीची स्टिक आल्यानंतर त्याच्याकडे जसा बॉल आला तर त्या बॉलवरती त्यानं काय केलं, नियंत्रण मिळवलं. आणि त्या बॉलवरती नियंत्रण मिळवल्यानंतर मग त्यानं काय केला, लगेच पहिला गोल केला. त्यानंतर लागोपाठ त्यानं त्याच्यावर त्या बॉलवरती आपलं जे नियंत्रण आहे ते कंट्रोलिंग त्यानं कंटिन्यू ठेवलं आणि लागोपाठ त्यानं 3 गोल केले. विरोधी टीमला गोल करण्याची संधीच दिली नाही, 3-4 गोल कंटिन्यू केले आणि जी हरणारी जी टीम आहे तर त्या टीमला काय केलं, जिंकून दिलं मेजर ध्यानचंदनी. आणि याचं बक्षीस म्हणून मग मेजर ध्यानचंदला काय मिळालं माहितीये का, मेजर ध्यानचंदला याचं बक्षीस म्हणून आर्मीमध्ये नोकरी मिळाली. काय मिळाली, आर्मीमध्ये नोकरी मिळाली. आणि त्याला सोबतच भारतीय ऑलिम्पिक्स जे टीम आहे, ऑलिम्पिकची जी टीम आहे त्या भारतीय ऑलिम्पिक मध्ये त्या टीम मध्ये खेळण्याची त्याला संधी सुद्धा प्राप्त झाली होती. तर हे त्याला बक्षीस मिळालं, नोकरी मिळाली, भारतीय ऑलिम्पिक्स मध्ये खेळण्याची संधी मिळाली. मग आता पुढे झालं काय, आता याला नोकरी करावी लागत होती आणि नोकरी करावी लागत असल्यामुळे मग झालं काय की मग आता याचा जो आवडीचा खेळ आहे हॉकी, मेजर ध्यानचंद, तो हॉकी खेळण्यासाठी त्याला वेळच भेटायचा नाही, कारण दिवसभर आर्मीमध्ये नोकरी भेटल्यामुळे त्याला ड्युटी करावी लागत होती आणि खेळण्यासाठी वेळच भेटत नव्हता. आणि मग त्यामुळे मग हा मेजर ध्यानचंद काय करत होता, मेजर ध्यानचंद जेव्हा रात्रीला सगळे झोपलेले असायचे तर ज्या वेळेला आकाशामध्ये चंद्राचा उजेड असायचा तर त्या चंद्राच्या उजेडामध्ये तो ग्राउंडवर यायचा 1 तास, रात्री 12 वाजता 1 वाजता, आणि 1 तास प्रॅक्टिस करायचा रात्रीच्या वेळेला. मेजर ध्यानचंद ज्या वेळेला सगळं जग झोपलेलं असायचं त्यावेळेला हा 1 तास प्रॅक्टिस करायचा. आणि मग त्याच्यानंतर हा जो मेजर ध्यानचंद आहे, मेजर ध्यानचंदला काय झालं, मेजर ध्यानचंदला त्याच्यानंतर मग एक अपॉर्च्युनिटी भेटली. त्यानंतर काय झालं की ऑलिम्पिक्सचे खेळ चालू झाले आणि मेजर ध्यानचंदनं जवळपास 3 ऑलिम्पिक्स तो खेळला त्याच्या जीवनामध्ये, मेजर ध्यानचंद. आणि त्या 3ही ऑलिम्पिक मध्ये मेजर ध्यानचंदनी भारतासाठी काय केलं, गोल्ड मेडल आणलेलं आहे. काय केलं, गोल्ड मेडल आणलेलं आहे. तुम्ही जर सध्याची या जवळपास 5 ते 7 वर्षाच्या अगोदरची सिच्युएशन पाहिली, जास्त नाही सांगत मी, जवळपास 6-7 वर्षाच्या आधीची सिच्युएशन बघा तुम्ही, भारताला एकही गोल्ड मेडल भेटत नव्हतं. 7-8 वर्षाच्या पूर्वीची सिच्युएशन जर तुम्ही पाहिली तर भारत हा गोल्ड मेडल साठी तरसायचा. भारत फक्त त्या क्रिकेटमध्येच तीर मारते, बाकीच्या याच्यात भारत हा तीर मारत नाही. फक्त आता जवळपास हे चित्र कधी बदललं, या 7-8 वर्षामध्ये भारत गोल्ड मेडल आणायला लागला. नाही तर याच्या आधी ऑलिम्पिक्स मध्ये सगळ्यात जास्त अग्रेसर कोण असायचं, चायना असायचा. चायना आहे, जपान आहे, अमेरिका आहे, हे देश काय असायचे, हे अग्रेसर असायचे, सर्वात जास्त गोल्ड मेडल हेच घेऊन जायचे. भारताच्या वाट्याला काहीच लागायचं नाही. मग एखादं कांस्य पदक आहे, एखादं अधिक ते दुसरं आहे, ब्रॉन्झ आहे, अधिक दुसरं असेल, अशा प्रकारचे मेडल भारताच्या वाट्याला लागायचे. आणि त्या काळामध्ये आले की लक्षात, जवळपास 8 ते 10 वर्षापूर्वी भारताला गोल्ड मेडल भेटत नव्हतं. अशा सिच्युएशन मध्ये आधी जुन्या काळामध्ये मेजर ध्यानचंदनी भारतासाठी 3 गोल्ड मेडल आणले. आणि जेव्हा हा मेजर ध्यानचंद विदेशामध्ये खेळायला गेला, मी एक गोष्ट सांगतोय त्याच्यामध्ये, जर्मनीचा हुकुमशाह होता ॲडॉल्फ हिटलर. जर्मनीचा हुकुमशाह कोण होता, ॲडॉल्फ हिटलर. जर्मनीमध्ये एकदा ऑलिम्पिक चालू होता आणि हा मॅचेस खेळत गेला ऑलिम्पिकच्या, तर तो हिटलर त्या मॅचेस पाहायला यायचा. तर हिटलर याच्या मॅचेस पासून एवढा प्रभावित झाला की हिटलरनी याला काय केलं, याला भेटीसाठी बोलावलं. कोणाला, मेजर ध्यानचंदला. आणि मेजर ध्यानचंदला म्हणतो की तू आमच्या जर्मनीच्या टीम कडून खेळ, जर्मनीच्या टीम कडून तू खेळ, मी तुझ्या खेळापासून अतिशय प्रभावित आहे, मला तुझा खेळ खूप आवडला आणि तुझ्यासारखा प्लेअर माझ्या देशासाठी पाहिजे, तू आमच्या जर्मनीकडून खेळ, तुला तुझ्या देशाने दिलंच काय आहे. काय म्हणतो तो ॲडॉल्फ हिटलर, तो हुकुमशाह होता जर्मनीचा. तर तो आपल्या मेजर ध्यानचंदला म्हणतो की तुला तुझ्या हिंदुस्थाननं, तुझ्या भारतानं तुला दिलंच काय आहे, आर्मीमध्ये एक छोटीशी नोकरी, तू आमच्या जर्मनीकडून खेळ, तुला सैन्यातलं मोठं पद देतो, सर्वात मोठं पद देतो, त्यानंतर पैसा अडका, तुला जे काही लागेल तशी प्रॉपर्टी ते सगळं देतो, तू फक्त आमच्या जर्मनीच्या टीम कडून खेळ. पण मेजर ध्यानचंदनी त्याला उत्तर दिलं. काय उत्तर दिलं माहितीये का मेजर ध्यानचंदनी,
मेजर ध्यानचंद त्याला उत्तर दिलं की देश आपल्यासाठी काय करतो हे महत्वाचं मुळीच नाही, आपण देशासाठी काय करतो हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे मी माझ्या भारतीय टीम कडूनच खेळणार, मी माझ्या भारतीय टीम कडूनच खेळणार. मला तुमचा त्या आर्मीतलं मोठं पदही नको आणि पैसा अडका प्रॉपर्टी पण नको, मला माझा देश जास्त प्रिय आहे, मी माझ्या देशाकडूनच खेळणार आहे, असं सनसनीत उत्तर त्या ॲडॉल्फ हिटलरला दिलं. त्या काळामध्ये ॲडॉल्फ हिटलरच्या समोर उभं राहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. तो हुकुमशाह होता, तो काय हुकूम देईल गॅरंटी नव्हती. तर अशा स्वरूपाचा हा मेजर ध्यानचंद होता. आणि मेजर ध्यानचंदच्या हाती जेव्हा जेव्हा बॉल यायचा तो त्याच्यावरती अशा पद्धतीचं कंट्रोलिंग मिळवायचा की विरोधी टीम वाल्यांना कोणाला गोल करू द्यायचा नाही. आणि हा जो मेजर ध्यानचंद आहे तर मग विरोधी टीम वाले याच्यावर काय करायचे, बरेचदा आक्षेप घ्यायचे, टीका करायचे की याच्याकडे जी काही हॉकीची स्टिक आहे या हॉकीच्या स्टिक मध्ये काहीतरी मॅग्नेट असलं पाहिजे, काहीतरी चुंबक असलं पाहिजे, कारण याच्याकडे बॉल गेला की हा याच्याचकडे राहतो, बाकी दुसऱ्याकडे जाऊच देत नाही. याच्या हॉकीच्या स्टिक मध्ये नक्कीच काय असलं पाहिजे, मॅग्नेट असलं पाहिजे. मग बरेचदा विदेशामध्ये त्याच्या म्हणजे विरोधी टीम वाल्यांनी काय केलं, त्याचा आक्षेप घेऊन त्याच्या ज्या हॉकीच्या स्टिक आहेत ह्या तोडून पाहिलं, त्याच्यामध्ये मॅग्नेट निघते का चुंबक निघते का पाहिलं, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं मॅग्नेट किंवा चुंबक निघालं नाही. काय ते काय होतं, त्याच्या हाताचं कौशल्य होतं, जो खेळत होता ते त्याच्या हाताचं काय होतं, कौशल्य होतं. तर मला हेच सांगायचं आहे की त्या मेजर ध्यानचंदने भारतासाठी त्या काळामध्ये 3 गोल्ड मेडल आणले, त्याला हॉकीचं जादूगर म्हटलं जाते. आपलं सक्सेस मधलं जे शेवटचं अल्फाबेट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, शो द वर्ल्ड यू कॅन डू इट. तर आपण जगाला सांगितलं पाहिजे, दाखवलं पाहिजे की मी काय करू शकतो. कारण कधी कधी काय होतं की आपल्या घरचे म्हणा, शेजारचे म्हणा, गावातले म्हणा, बाहेरगावचे म्हणा, समाजातले लोक म्हणा, कधी कधी तुम्हाला डिवचतात. काय व्हायचं म्हटलं तुला, कलेक्टर. असं तोंड पाहिलं का कधी, काय म्हणतात मग काही काही जण, असं तोंड पाहिलं कलेक्टर होतो म्हणतं, कॅपॅसिटी आहे का तुझी कलेक्टर व्हायची. मग असा एखादा म्हणत असेल तर त्याचा तोंड गप्प करण्यासाठी त्याला कलेक्टरच होऊन दाखवायचं, त्याला कलेक्टरच होऊन दाखवायचं. एखादा म्हणत असेल डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टर होण्याची अवकाश आहे का तुझी, आलं का लक्षात, मग त्याला काय करायचं, त्याला डॉक्टरच होऊन दाखवायचं. मग ती धमक आपल्यामध्ये असली पाहिजे, यू कॅन शो द वर्ल्ड यू कॅन डू इट. मेजर ध्यानचंदनी तेच करून दाखवलं. म्हणजे जेव्हा जेव्हा लोक आपल्याला डिवचतात, ज्या वेळेला लोक काय करतात, आपल्याला अशा पद्धतीनं टोमणे मारतात, टॉन्ट मारतात, त्या लोकांना आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे, शो द वर्ल्ड यू कॅन डू इट. तुम्हाला जगाला दाखवून देता आलं पाहिजे की मी काय करू शकतो. जोपर्यंत तुम्ही चमत्कार दाखवणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला नमस्कार करत नसतात. तर त्यामुळे हा सक्सेस मधला शेवटचा अल्फाबेट अतिशय महत्वाचा आहे, शो द वर्ल्ड यू कॅन डू इट. त्यानंतर तुम्हाला सांगतो आहे की आता याच्यामध्ये आता सकारात्मक सोच जे आहे, सकारात्मक सोच म्हणतो आपण पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग ही अतिशय महत्वाची आहे. आता ही जी पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये तुम्हाला एक छोटीशी मी स्टोरी सांगतोय छानपैकी. एक व्यक्ती होता आणि तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कधीच यश भेटलं नाही. तो प्रत्येक काही एखादी गोष्ट करायला जायचा पण त्याला यश भेटायचंच नाही, त्याला यशच नाही भेटायचं. आणि मग तो काय केला, तो कंटाळला, स्वतःला कंटाळून गेला की आपण काही केलं आता आपल्याला यश भेटत नाही आहे, त्यापेक्षा आत्महत्या करायला पोटे, मरायला पोटे. मग तो काय केला, तो निघाला आत्महत्या करण्यासाठी, मरायसाठी निघाला तो रस्त्यानं आत्महत्या करायला. आणि रस्त्याने जात असताना मग त्याला एक साधू महाराज दिसले आणि त्या साधू महाराजांनी त्याला विचारलं, का रे कुठे चालला. त्याने सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करतो कायच्यातच मी यशस्वी होत नाही, त्याच्यामुळे आता मला जगायची इच्छा नाही आहे, मी चाललो मरायला, मी चाललो आत्महत्या करायला. मग त्या साधू महाराजांनी त्याला थांबवलं, अरे थांब, काय कारण आहे तुझ्या पाठीमागचे यश मिळण्यामागचे, त्याने सांगितले बरेच त्याला. मग साधू महाराजांनी त्याला काय केलं, त्याला एक मेलेला उंदीर दिला. त्याला काय केलं, एक मेलेला उंदीर दिला. त्याला म्हटलं की हा मेलेला उंदीर घे, हा पकड, आणि नेहमी काय करायचं, नेहमी सकारात्मक विचार करायचा. त्या महाराजनं त्याला काय केलं, साधू महाराजांनी त्याला एक मेलेला उंदीर दिला आणि त्याला सांगितलं की नेहमी सकारात्मक विचार करायचा. मग आता हा म्हणत होता की माझ्या मागे आधीच प्रॉब्लेम कमी होते काय, तर या महाराजनं दिला उंदीर कोणता दिला, मेलेला दिला माझ्याकडे, आता याचं काय करा. आणि वरून सांगते की सकारात्मक विचार करायचा. मग ठीक आहे बा. मग त्याने तो मेलेला उंदीर घेतला आणि तो पुढे अधिक रस्त्याने निघाला. मग पुढे शहराकडे निघाला तो एका, मग तालुक्याचं ठिकाण असेल, मग त्या शहराकडे निघाला. रस्त्याने चालत असताना मग त्या शहरामध्ये येतो आणि रस्त्याने चालत असताना मग त्याला एक हॉटेलवाला बघतो. तो हॉटेलवाला त्याला म्हणतो की अरे
याच्याकडे तर मेलेला उंदीर दिसून आला आणि आपल्याकडे तर बोके आहे. त्या हॉटेलवाल्याकडे काय होता, एक बोक्या होता, म्हणजे मांजर, एक बोक्या होता. आणि मग त्याने विचार केला की याच्याकडे मेलेला उंदीर आहे, हा जर आपल्या बोक्याला खायला भेटला, आपल्या बोक्याचं काय भरणार आहे, पोट भरणार आहे. मग त्या हॉटेलवाल्यांना त्या व्यक्तीला ज्याच्याकडे उंदीर होता मेलेला त्याला आवाज दिला इकडे. मग त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की तुला काय करतो, हा जो मेलेला उंदीर हा मला दे माझ्या बोक्यासाठी, आणि त्याच्या बदल्यात मी तुला एक खायला मिसळ देतो आणि सोबत ₹1 पण देतो. मग याला वाटलं की अरे वा, चला म्हणजे आपण थोडासा सकारात्मक विचार करायला निघालो रस्त्यानं हा मेलेला उंदीर घेऊन, तर हा हॉटेलवाला भेटला आणि म्हणतो की मिसळ पण देतो खायला, वरून ₹1 पण देतो, काही हरकत नाही आहे. मग त्यानं काय केलं, तो मेलेला उंदीर देऊन टाकला. नाही तरी म्हणतो काही कामाचा नाही तो मेलेला उंदीर. मग त्या बोक्याला खायला देऊन दिला, याच्या बदल्यात त्याला मिसळ खायला भेटली आणि वरून ₹1 भेटला. मग त्या रुपयाचं त्यानं काय केलं, आता या रुपयाचं काय करा. मग त्यांना उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मग मे महिन्याचे दिवस होते ते जवळपास. मग त्यानं काय केलं, एक मडकं घेतलं मातीचं आणि त्या मडक्यामध्ये तो काय करायचा, मग त्यांना थंड पाणी त्याच्यामध्ये भरून भरून जे वाटसरू असतात रस्त्याने जाणं येणारे जे लोक आहेत, तर त्यांना काय केलं, भर उन्हाळ्यामध्ये त्यांना ते थंड पाणी पाजणं चालू केलं. आणि मग लोकांचा आत्मा शांत होत होता आणि त्याच्यामुळे लोक त्याला ₹1 ₹2 त्याला देत होते दिवसभर. मग असं करता करता पहिल्या दिवशी त्याच्याकडे जवळपास ₹50 जमा झाले. त्याच्याकडे ₹50 जमा झाले. मग त्याला खूप बरं वाटलं की अरे वा, याच्यामधून सुद्धा पैसे आले, ₹50 आले. मग त्यानं काय केलं, त्या ₹50च्या मदतीनं मग तो रेडीमेड मग त्या होलसेलच्या दुकानामध्ये गेला. त्यानं ₹10 नगाप्रमाणे जे शर्ट आहे, शर्टचे 5 नग खरेदी केले. शर्टचे 5 नग खरेदी केले ₹10 नगाप्रमाणे. आणि मग तो रिटेलर मध्ये किंवा म्हणजे असे खुल्या बाजारात तो काय करतो, त्याची विक्री करतो. ₹10 नग ₹20, ₹10 शर्ट त्याने ₹20 विकलं नफा घेऊन. तर मग त्याचे ₹50 त्याच्याकडे झाले ₹100. ₹50 झाले ₹100. मग त्याला असं वाटलं हा बिझनेस छान आहे. मग जवळपास त्यांना 2-3 वर्ष काय केला, तोच बिझनेस केला शर्टचा. आणि मग त्याच्याकडे भरपूर पैसे झाले. मग त्यानं काय केलं, त्यानं त्याच्यानंतर मग रेडीमेडचं दुकान टाकलं आणि रेडीमेडचं कापडाचं दुकान टाकलं. मग एक दिवस काय झालं की ज्यानं मेलेला उंदीर विकत घेतला तर तो हॉटेलवाला त्याच्या रेडीमेड कापडाच्या दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी गेला. त्याला काही माहित नव्हतं की यानं दुकान टाकलेलं आहे या उंदिरावाल्यानं. मग हा हॉटेलवाला गेला. हॉटेलवाला त्या काउंटरवर जो व्यक्ती होता त्याला म्हणतो की चांगला शर्ट दाखव. मग त्याने ते शर्ट दाखवलं. मग त्याची किंमत विचारतो. हा म्हणतो एवढी एवढी किंमत आहे. मग तो म्हणतो की खूप जास्त किंमत होऊन राहिली, याची थोडंसं कमी मध्ये लावा. मग तो म्हणे ते माझ्या हाती नाही, ते मालकाच्या हाती आहे, तुम्ही मालकाकडे जा काउंटरवरती. मग तो हॉटेलवाला गेला त्या मालकाकडे. मग त्या मालकाकडे जसा गेला तर तो मालक जो आहे रेडीमेड कापडाचा मालक हा जेव्हा हॉटेलवाल्याकडे पाहतो की त्याच्या लक्षात येत की अरे यानं तर आपला मेलेला उंदीर विकत घेतला होता, यानं उंदीर विकत घेतला म्हणून आपलं हे रेडीमेड कापडाचं दुकान झालं. मग तो हॉटेलवाला याला म्हणतो की थोडेसे या शर्टचे पैसे कमी करा. मग हा काय म्हणतो त्याला, तुम्ही एक काम करा, ते कमी जास्त राहू द्या, हे शर्ट माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट मध्ये ठेव, मला याचे पैसेच नको आहेत. कारण यानं ओळखलेलं असते, यानं आपल्या मेलेला उंदीर खरेदी केला म्हणून आपलं रेडीमेड कापडाचं दुकान झालं. मग त्यामुळे मग काय होते की मग त्याला तो सांगतो की तुम्ही मला ओळखलं का. मग तो म्हणतो नाही, माझ्या लक्षात नाही आलं, मी तोच आहे की ज्यानं तुम्ही माझा मेलेला एक उंदीर खरेदी केला होता, मला मिसळ खाऊ घातली होती आणि वरून ₹1 सुद्धा दिला, तर त्या रुपयाच्या मदतीनं माझं हे रेडीमेड कापडाचं आज दुकान झालेलं आहे. तर मला सांगायचं तात्पर्य हे आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग विचार करायचा आहे ना. मग निगेटिव्ह विचार केल्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह विचार केला तर, सकारात्मक विचार केला तर, आणि काय होते की आपल्या जीवनामध्ये काही सकारात्मक बाबी घडून येतात, सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये काय येतात, घडून येतात. तर त्याच्यामुळे नेहमी आपण निगेटिव्ह विचार न करता काय करायचा, पॉझिटिव्ह विचार आपण केला पाहिजे. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय की आता इंजिनिअरिंग तुम्हाला माहिती आहे, इंजिनिअरिंग माहिती आहे तुम्हाला. तर इंजिनिअरिंग मध्ये महाराष्ट्रातील एक नामवंत व्यक्ती जो साहित्यिक क्षेत्रामध्ये आहे, प्रवीण दवणे, ते रायटर आहेत, लेखक आहेत. त्यांचे बरेचसे पुस्तकं सुद्धा प्रकाशित आहेत. तर प्रवीण दवणे हा एक साहित्यिक आहे महाराष्ट्रातला आणि त्याचा जो मुलगा आहे इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला असतो. त्याचा मुलगा इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला असतो आणि मग काय होतं की इंजिनिअरिंगचा त्याचा 2ऱ्या वर्षाचा रिझल्ट येतो आणि याचा रिझल्ट येतो फेलचा. याचा रिझल्ट कसा येतो, फेलचा. आणि मग तो फेलचा रिझल्ट घेऊन तो त्याच्या वडिलांना दाखवायसाठी जातो.
त्याच्या वडिलांना तो फेलचा रिझल्ट दाखवण्यासाठी जातो आणि त्याच्या वडिलाला तो फेलचा रिझल्ट दाखवतो, ती मार्कशीट दाखवते आणि मग आता याला माहिती असते की आपण झालो फेल, म्हणजे आता वडिलांच्या हातच्या आपल्याला काय खायच्या, शिव्या खाव्या लागतील, बोलणे खावे लागतील, हे याला पक्क माहिती होतं. मग त्याचे वडील ते मार्कशीट पाहून राहिले त्याच्यात ते लक्ष झालं की पोट्ट काय झालं, फेल झालं. आणि पण त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन त्यांच्या वडिलांनी बिलकुल चेंज होऊ दिले नाहीत, हावभाव चेंज होऊ दिले नाही. त्यांच्या वडिलांनी काय केला, पॉकेटमध्ये खिशामध्ये हात घातला आणि पॉकेट काढलं, पॉकेट मधली 500ची नोट काढली आणि मुलाच्या हातात देतात आणि त्याला काय म्हणतात की जा पेढे घेऊन ये. त्याला काय म्हणतात, हे 500ची नोट घे आणि पेढे घेऊन ये. मग आता पोट्ट म्हणते बापाला आपण दाखवून राहिलो फेलची मार्कशीट आणि बाप म्हणतो आपला की 500ची नोट घे आणि पेढे घेऊन ये. शिवाय तर देऊनच नाही राहिला, बोलून पण नाही राहिला आणि उलट 500ची नोट भेटून राहिली आणि म्हणत आहेत की पेढे घेऊन ये. मग त्याच्या वडिलांना तो म्हणतो की बाबा ही फेलची मार्कशीट आहे ना, मी नापास झालो आहे, तुम्ही 500ची नोट मला कशाला देता. मग त्याचे वडील म्हणतात तुला जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं, हे मुकाट्याने 500ची नोट घे, मिठाईच्या दुकानामध्ये जा आणि पेढे घेऊन ये, पेढ्यांच्या दुकानामध्ये जाऊन पेढे घेऊन ये, जेवढं काम सांगितलं तेवढं करायचं. मग या मुलांना निमूटपणे 500ची नोट घेतली आणि हा पेढ्यांच्या दुकानामध्ये गेला, मिठाईच्या दुकानामध्ये गेला, पेढे आणले, मग घरच्यांना दिले, शेजारच्यांना दिले आणि त्याने सुद्धा खाल्ले. पण मग त्याच्या मनात एकच प्रश्न की आपली फेलची मार्कशीट होती, वडिलांनी आपल्याला शिव्या दिल्या नाहीत, आपल्याला बोलले नाही आहेत आणि वडिलांनी उलट आपल्याला 500ची नोट दिली पेढ्यांसाठी, तर त्याच्या मनात तोच प्रश्न राहिला. मग त्याने ठरवलं की आपण याचं जे उत्तर आहे आपण थोडं शांततेने विचारू, महिना दीड महिन्यानुसार नंतर विचारू, थोडस डोकं शांत झाल्यानंतर. मग ते त्याच्या मनातलं काही जायच ना. मग एक दिवस त्यानं काय केलं, त्याच्या वडिलांना विचारलंच की बाबा महिना दीड महिन्यानंतर की बाबा तुम्ही माझी फेलची मार्कशीट बघितल्यानंतरही मला तुम्ही रागावले नाहीत, मला तुम्ही शिव्या दिल्या नाहीत आणि उलट मला 500ची नोट दिली, असं काय केलं तुम्ही. मग त्याचे वडील त्याला सांगतात, त्याच्यासोबत बोलतात आणि त्याला म्हणतात की मला सांग बरं, तुझ्या इंजिनिअरिंगच्या वर्षामध्ये तुझ्या क्लासमध्ये किती विद्यार्थी शिकत आहेत. तर तो म्हणते माझ्या क्लासमध्ये तब्बल 500 विद्यार्थी आहेत. किती आहे, 500 विद्यार्थी आहेत. मग त्याचे वडील त्याला म्हणतात की मला सांग बरं, तू जशा प्रकारचं क्लासिकल म्युझिक गातो तर तशाच प्रकारचं क्लासिकल म्युझिक तुझ्या क्लासमधील 500 जणांपैकी किती जणांना गाता येतं. तर तो म्हणते की एकालाही गाता येत नाही. तो काय म्हणतो, माझ्यासारखं माझ्या क्लासमधील 500 जणांपैकी एकालाही गाता येत नाही. मग त्याचे वडील म्हणतात हे 500ची नोट त्याच्यासाठी आहे. ही 500ची नोट कशासाठी आहे, ही त्याच्यासाठी दिली की तुझ्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत, तुझ्यामध्ये ज्या गुण आहेत, हे बाकी कोणाच मध्ये नाही आहेत, हे बाकी कोणामध्ये नाही आहेत. तर हे 500ची नोट त्याच्यासाठी आहे आणि तुझ्यामध्ये जी काही क्वालिटी आहे त्या क्वालिटीच्या बेसवरती, त्या क्वालिटीच्या आधारावरती तुझ्या मार्कशीट मध्ये जे गुण येतील आणि त्याच्यावर तू जे काही बनणार आहेस त्याच्यापेक्षा मोठा तुझ्यामध्ये असलेल्या क्वालिटीच्या बेसवर तू बनणार आहेस. आले का लक्षात. तुमच्या मार्कशीट मध्ये जे काही म्हणजे गुण येतात आणि त्याच्यावर मग तुम्ही काय करायला लागता, मग तुम्ही इंजिनिअरिंग कडे जाता, त्यानंतर तुम्ही डॉक्टर होता, तुम्ही एखादा कलेक्टर होणार, आले लक्षात, एखादा PSI होणार आहे, एखादी सेल्टस इन्स्पेक्टरची पोस्ट काढणार आहे, बरोबर आहे. पण हे कशाच्या आधारावरती, हे एज्युकेशनल जे काही तुमची मार्कशीट असते त्याच्या आलेल्या मार्क्सच्या बेसवर आपण हे सगळे गोष्टी करत राहतो. पण तुमच्यामध्ये काही क्वालिटीज असते. मग आता क्वालिटीज मध्ये कोणत्या येतात, क्वालिटीज डान्सची क्वालिटीज आहे, त्यानंतर सिंगिंगची क्वालिटीज आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एखादा चांगल्या प्रकारे उत्कृष्ट खेळ खेळता येत असेल एखादा, किंवा एखादा अधिक काही तुम्हाला करता येत असेल, काहीतरी क्वालिटीज असेल, काहीतरी गुण असतील तुमच्यामध्ये. त्या गुणाच्या भरोशावरती मी तुम्हाला सांगतोय, माझं स्टेटमेंट आहे, म्हणजे मार्क्स तुमच्या मार्कशीटवर जे काही मार्क्स येतात त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढे मोठे होता त्याच्यापेक्षा जास्त मोठे तुम्ही केव्हा होऊ शकता, तुमच्यामधल्या क्वालिटीज, तुमच्यामधले जे काही गुण आहेत हे जर तुम्ही जपले, त्याला जर तुम्ही डेव्हलप केलं कंटिन्यू, तर तुम्ही काय होता, अधिकही त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही मोठे होऊ शकता. फॉर एक्झाम्पल्स मधून मी तुम्हाला सांगतो की लता मंगेशकरला उत्कृष्ट आवाजही होता आणि गाणं सुद्धा म्हणता येत होतं. त्यामुळे फक्त लता मंगेशकरला फक्त महाराष्ट्र ओळखत होता का, नाही, भारत ओळखत होतं का, नाही, तर पुरं जग जे आहे, पुरं विश्व लता मंगेशकरला ओळखते. बरोबर आहे. लता मंगेशकर कशामुळे मोठ्या बनल्या, त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या गाण्यामुळे. बरोबर आहे. सचिन तेंडुलकर कशामुळे मोठा बनला, सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट खेळायचा तर त्याचं क्वालिफिकेशन सुद्धा काय होतं, एवढं काही खास नव्हतं, पण तो क्रिकेट उत्कृष्ट खेळायचा, क्रिकेटच्या भरोश्यावरती आज त्याला पूर्ण विश्व ओळखते. तर
काय होते की एज्युकेशन मुळे तुम्ही जेवढे मोठे बनता त्याच्यापेक्षा मोठे तुम्ही केव्हा बनता, तुमच्यामधल्या क्वालिटीज जर तुम्ही जिवंत ठेवल्या, त्याला तुम्ही डेव्हलप केलं तर तुम्ही त्याच्यापेक्षा काय होता, मोठे बनत असता, असं मला इथं सांगायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आजकाल काय आहे की सगळ्यांना यश पाहिजे असते, सगळ्यांना काय पाहिजे, यश पाहिजे, परंतु मेहनत करण्याची तयारी कोणाचीच नाही. मेहनत करण्याची तयारी आहे का कोणाची नाही. सगळ्यांना काय पाहिजे, सगळ्यांना आजकाल शॉर्टकट पाहिजे. काय पाहिजे, शॉर्टकट. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की एक पक्षी असतो, एक पक्षी आहे. आता हा पक्षी आकाशामध्ये उडत असतो आणि पक्षी आकाशामध्ये उडत आहे आणि त्या पक्षाला एक मनुष्य दिसतो. त्या मनुष्याच्या डोक्यावरती एक डबा असतो आणि मग आता या पक्षाला विचार पडतो की याच्या डोक्यावरती एक डबा आहे, या डब्यामध्ये निश्चित आहे काय. मग तो पक्षी खाली उतरतो, त्या व्यक्तीला विचारतो की काय बाबा तू कुठे चालला आहेस आणि तुझ्या डोक्यात जो डबा आहे त्याच्यामध्ये काय आहे. मग तो त्या पक्षाला सांगतो की माझ्या डोक्यात जो डबा आहे त्याच्यामध्ये आहेत अळ्या. काय आहे, अळ्या. आणि मी बाहेरचं जे गाव आहे तिथे चाललोय, तिथे मार्केट आहे, तिथे बाजार आहे, तिथे मी चाललो आहे आणि ह्या अळ्या मला तिथे जाऊन विकायच्या आहेत. मग तो पक्षी विचार करतो, पक्ष्यांचं जे खाद्य असते, पक्ष्यांचं खाद्य असते अळ्या. काय असते, अळ्या. पक्ष्यांना अळ्या खाण्यासाठी आवडतात, ते त्यांचं खाद्य असते. मग तो पक्षी विचार करतो की नाहीतरी आपल्याला रोज इकडल्या झाडावरून तिकडल्या झाडावर जावं लागते, इकडल्या डांगेवरून तिकडल्या डांगेवरती आपल्याला जावं लागते अळ्या जमा करण्यासाठी. त्यावेळेस आपलं काय होते, त्यावेळेस आपला पोट भरते. मग या पक्षाने विचार केला, त्याला म्हटलं की तू एक काम कर, मी तुला माझ्या बॉडीचा एक पंख देतो, त्या बदल्यात तू मला तो अळ्यांचा डबा दे. मग तो व्यक्ती म्हणाला ठीक आहे, तर तू मला पंख दे, मी त्याच्या बदल्यात तुला काय करतो, अळ्या देतो आहे. मग त्यानं पंख दिलं पक्षानं आणि यानं अळ्यांचा डबा दिला. त्या पक्षाने तो अळ्यांचा डबा घेतला आणि एका शांत ठिकाणी तो पक्षी गेला आणि छानपैकी त्या अळ्या त्यानं खाल्ल्या आणि मग त्याला सुस्ती आली. मग त्यानं छानपैकी झोप वगैरे काढली आणि मग त्यानं ठरवलं की आता रोज आपण या व्यक्तीच्या जवळच्या रोज याला एक बॉडीचा एक पंख काढून द्यायचा आपल्या आणि रेडीमेड अळ्या खाण्यासाठी आणायच्या. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा तो पक्षी तसाच वाट पाहून राहिला त्या व्यक्तीची. दुसऱ्या दिवशी सुद्धा तो आपल्या बॉडीचा एक पंख काढून देतो आणि अळ्या विकत घेतो आणि अळ्या खातो शांतपणे आणि झोप पाळतो मस्तपैकी. त्याला हे जीवन मस्त वाटू लागते आणि मग असाच काय महिना दीड महिना चालते आणि महिना दीड महिन्यामध्ये काय होते की त्याच्या शरीराचे जे पंख आहेत ते संपून जातात आणि पंख संपल्यामुळे मग तो अळ्यांचा जो डब्यावाला आहे तो त्याला फुकटात अळ्या देत नाही. मग याला अळ्या भेटत नाही आहेत आणि याला उडता पण येत नाही, कारण याच्या शरीरावर कुठलेच पंख पण राहिले नाही आहे. मग इकडून तिकडून झाडांवरच्या जर अळ्या जमा करतो म्हटलं तर ते सुद्धा त्याला शक्य होत नव्हतं, कारण शरीरावरचे सगळे पंख निघून गेले. त्यामुळे त्याचं आरोग्य बिघडलं, त्याचं आरोग्य खूपच खराब झालं, तो बिमार पडला आणि अखेर त्याचा काय झाला, मृत्यू झाला, तो मरण पावला. कारण काय झालं, कारण त्यानं शॉर्टकट्स घेतला होता. काय घेतला होता त्यानं, शॉर्टकट्स घेतला होता. त्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी शॉर्टकट्स मिळवायचं होतं. आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा लक्ष द्या, मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे की आपली मेहनत करण्याची इच्छा नाही, आपल्याला काय पाहिजे, शॉर्टकट्स. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की तुमची 10वीची परीक्षा असली की 12वीची परीक्षा असली, मी मोठ्या कॉलेजवर काम करतो, मोठ्या कॉलेजवर लेक्चरशिप करतो आणि आजकालचे विद्यार्थी काय करतात, परीक्षा आल्या की काय करतात, अभ्यास करणं यायच्या येते जीवा येले. असं वाटतंय की अभ्यास न करता आपण पास झालो तर किती चांगलं होणार आहे. मग हे काय करतात, पासवा असेल तर फार, कोहिनूर असेल तर फार, अपेक्षित असेल तर फार, पुस्तक असेल तर फार. मग तेही होत नसेल तर मग ज्या सेंटरवर जाणार आहे, रूमवर जो सुपरवायझर असेल, जो व्यक्ती असेल, त्याला कॉपी दिसली नाही पाहिजे म्हणून त्या झेरॉक्स सेंटरवर जातात. त्याला म्हणतात बुवा अक्षर थोडेसे बारीक येतील अशा प्रकारचे झेरॉक्स कॉपी काढून दे, मायक्रो असे कॉप्या काढतात, झेरॉक्स करून घेतात. आणि विद्यार्थी काय करतात, आजकाल मॅक्झिमम परीक्षेमध्ये काय करतात, कॉप्या करून राहिलेला विद्यार्थ्यांच्या बिलकुल अभ्यास करणे जीवावर येऊन राहिलेला आहे. त्या परीक्षांनाच काही अर्थ नाही, त्या विद्यार्थ्याला काही अर्थ नाही जे कॉप्या करणार आहे. तर हे विद्यार्थी जे आहे त्यांना काय पाहिजे, आजकाल शॉर्टकट्स पाहिजे असते आणि शॉर्टकट्स जर आपण घेतो म्हटलं काय होतो की काही ना काही तुम्हाला मग प्रॉब्लेम्स येतील. आले का लक्षात, कारण हे अभ्यास करून म्हणजे अभ्यास करणे याच्या जीवावर येते, याचं भवितव्य काही कामाचं नसते. मग यांना नोकऱ्या कोणत्या पाहिजे, ज्याच्यामध्ये घुटण्यातल्या दिमागवाले काही नोकऱ्या असतात, त्या नोकऱ्यांमध्ये मग हे जातात, कारण यांचा दिमाग काही जणांचा काय असतो, घुटण्यात असतो.
अक्कल चालत नाही चांगल्या नोकऱ्यांमध्ये, मग हे ज्याच्यात अक्कलचं काम पडत नाही अशा नोकऱ्या हे शोधतात. असो तर मग मला हे सांगायचं आहे की मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. आता याच्यामध्ये एक शेवटची स्टोरी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये काय असते की आपण प्रत्येक वेळेला रिझन देत राहतो. आपण काय करतो, कारण देत राहतो. बरोबर आहे ना? कारण देण्याची आपल्याला असते सवय. आता याच्यामध्ये आपण कारण देत राहतो. आता याच्यामध्ये ही जी स्टोरी आहे, या स्टोरीमध्ये एक माकड आहे. लक्ष द्या, या स्टोरीमध्ये एक माकड आहे आणि त्याच्यासोबत एक मोठं माकड असते आणि त्याला सोबती छोटे मोठे बरेचसे माकड असतात आणि एक शिकारी असतो आणि एक शिकारी असतो. आता हा जो शिकारी आहे, तुम्ही आतापर्यंत जे शिकारी आहेत तर असे शिकारी तुम्ही पाहिले की जे इतर प्राण्यांची शिकार करणारे शिकारी तुम्ही पाहिले, इतर प्राण्यांची शिकार करणारे शिकारी तुम्ही पाहिले, पण जो माकडाची शिकार करत असेल असं शिकारी तुम्ही पाहिलेला नसेल. पण हा शिकारी असा असतो, याला माकडाची शिकार करायची असते. मग हा काय करतो, माकडाची शिकार करण्यासाठी एक पिंजऱ्यासारखा एक मोठा डबा तयार करतो, एक बॉक्स तयार करतो, एक मोठा डबा तयार करतो आणि त्या डब्याला काय करतो, एक छिद्र तयार करतो. आणि छिद्र कशा स्वरूपाचा असते, चौकोनी आकाराचा तो मोठा हेवी डबा असतो, खूप त्याला वजन असते, खूप भारी डबा असतो तो आणि चौकोनी आकाराचा असतो. त्याला एका साईडने काय करतो, छिद्र पाडतो. आता छिद्र कशा स्वरूपाचं असते ते तुम्हाला सांगतो. ते छिद्र अशा स्वरूपाचं असते की त्या छिद्रामध्ये असा सरळ हात घातला, त्या छिद्रामध्ये असा सरळ हात घातला तर तो हात त्याच्यामध्ये जाणार आहे. आणि त्या बॉक्समध्ये हात घातल्यानंतर मग त्या आपली जी मूठ आहे ते जर आपण ओपन केली त्या बॉक्समध्ये आणि मग हात काढण्याचा जर प्रयत्न केला तर तो हात त्याच्यातून निघणार नाही आहे. हा लक्ष द्या, जो बॉक्स आहे त्या बॉक्सची छिद्र अशा स्वरूपाचं असते. असा सरळ हात त्याच्यामध्ये घातला असा करून तो त्या बॉक्समध्ये जाईल, पण त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर ही जी मूठ आहे अशी आपण ओपन केली आणि हात काढण्याचा प्रयत्न केला त्या छिद्रातून तर तो हात निघणार नाही, हात अडकणार. अशा स्वरूपाचं काय असते, ते छिद्र असते. आणि मग तो शिकारी तशा स्वरूपाचा एक मोठा डबा तयार करतो आणि एक खूप मोठं झाड असते, त्या झाडाखाली काय करतो, तो मोठा डबा त्याच्या खाली ठेवतो आणि त्या डब्यामध्ये काही शेंगा टाकून ठेवतो, त्याच्यामध्ये शेंगा टाकून ठेवतो. आणि हा जो शिकारी आहे हा 2-3 झाडाच्या बाजूला बाजूला जाऊन तो लपून राहतो आणि माकडांची मजा पाहतो. आता झाडावरती ज्या झाडाच्या खाली तो बॉक्स ठेवलेला असतो त्याच्यावर असतात माकडं आणि मग हे माकडं पाहतात की अरे या झाडाखाली काहीतरी मोठा डबा आहे, या डब्यात काय आहे नेमकं आपण पाहायला पाहिजे, पण हिंमत कोणाची होत नाही. मग त्याच्यामधलं एक मोठा माकड असते, सर्वात मोठं लिडरशिप करणारं, जे नेतृत्व करते, ती लिडरशिप करणारं जे माकड आहे ते लिडरशिप करणारं माकड काय येते, मग खाली येते की आपण या बॉक्स मध्ये काय आहे हे पाहायला पाहिजे. आणि त्याची पण हिंमत होत नाही लवकर त्या बॉक्स मध्ये हात घालायची. 2 मिनिट थांबते, विचार करते आणि मग हिंमत करून त्या बॉक्स मध्ये ते माकड हात टाकते. त्या बॉक्स मध्ये हात टाकल्यानंतर मग त्या बॉक्स मध्ये काय लागतं त्याच्या हाताला लागतात मुंगाच्या शेंगा. त्याच्या हाताला शेंगा लागतात. मग त्याच्या लक्षात येते की अरे ह्या मुंगाच्या शेंगा आहेत. आणि आता इथे काय असते, लक्ष द्या, मागचे पण लक्ष द्या, इथे डिसिजन मेकिंग असते. इथे काय आहे, डिसिजन मेकिंग आहे. आता इथं माकड सांगा इथं काय करणार आहे, त्या शेंगा पकडून ठेवणार आहे की त्या शेंगा हातातल्या सोडून देईल, हात काढेल आणि निघून जाईल. इथे डिसिजन मेकिंग आहे. इथे मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे, आलं का लक्षात? काय केलं, त्या माकडाने त्या डब्यामध्ये हात घातलेला आहे, त्या डब्यामध्ये हात घातल्यानंतर त्याच्या हाताला लागल्या मुंगाच्या शेंगा. आता इथे डिसिजन मेकिंग आहे की ते माकड त्या शेंगा हातात पकडून, जर त्याने हातात पकडल्या तर हाताची होणारा मूठ आणि मूठ जर झाली आणि हात काढतो म्हटलं तो निघणार नाही आहे, तर मग त्याला काय करावं लागतं, त्या हातातल्या शेंगा सोडून द्याव्या लागतील. असा सरळ हात करून तो काढून घ्यावा लागेल. पण त्याने जर मूठ केली तर तो त्या बॉक्स मध्ये अडकणार. मग आता इथे माकड काय करणार, शेंगा पकडून ठेवणार आहे की त्या शेंगा सोडून देईल, हात काढून निघून जाईल. कोण सांगते माकड काय करणार आहे, सांगा? डिसिजन मेकिंग आहे इथं. कोण सांगेल मुलांपैकी कोणी? काय वाटते माकड काय करणार, कोणी सांगू शकते? मुलींपैकी सांगा, चुकलं चालते आपल्याला.
काय करेल माकड? शेंगा पकडून ठेवणार की सोडून देईल? सोडून देईल. पकडून ठेवणार की सोडून देईल? पकडून ठेवणार आहे. ते पकडूनच ठेवते. ते माकड असते. बुद्धी कोणाला आहे? बुद्धी मनुष्याला आहे. ते माकडाला बुद्धी आहे का जास्त? नाही. ते माकड काय करते? त्या मुंगाच्या शेंगा काय करते? पकडून ठेवते. आणि पकडून ठेवल्यामुळे काय होते? त्याच्या हाताची होती मूठ. त्याच्या हाताची मूठ झाल्यामुळे त्याला त्या शेंगाही पाहिजे असतात, त्या माकडाला त्या शेंगा पण पाहिजे असतात, त्याला निघून पण जायचं असते तिथून हात काढून. पण तसं होत नाही. एका वेळेला एकच गोष्ट होते, त्या शेंगा पकडल्यामुळे तो शेंगा हातात पकडून ठेवतो आणि त्याच्या हाताची होती मूठ, आणि ते मूठ झाल्यामुळे तो जो हात आहे त्या डब्यामध्ये अडकतो, त्या शिद्यात अडकतो, आणि तो डबा असतो खूप हेवी. तो डबा की त्याच्यानं पळून नेणं होत नाही, आणि त्यामुळे ते माकड तिथेच अडकून बसते. शेंगा काही हात सोडत नाही, आणि ते शेंगा सोडत नसल्यामुळे तिथे अडकून बसते, आणि त्यामुळे त्या शिकाऱ्याच्या ते हाती लागते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. मला हे सांगायचं आहे की या स्टोरीतलं, ही जी स्टोरी सांगितली, या स्टोरीतलं माकड कोण आहे? माकड म्हणजे आपण सर्व. या स्टोरीतलं माकड म्हणजे आपण सर्व, आणि मुंगाच्या शेंगा म्हणजे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे रिझन्स, वेगवेगळ्या प्रकारची कारण आपण सांगत राहतो नेहमी, वेगवेगळ्या प्रकारची कारण आपण आपल्या जवळ पकडून ठेवतो, ते कारण म्हणजे काय? त्या मुंगाच्या शेंगा. आपण सांगतो की माझ्याकडे पैसा असता तर मी हे करू शकलो असतो, ते करू शकलो असतो, माझ्याकडे वेळ असता तर मी असा अभ्यास करू शकलो असतो, मी तसा अभ्यास करू शकलो असतो. आपण कारण सांगत राहतो. माझ्याकडे वेळ असता तर मी अशा प्रकारे ही गोष्ट केली असती, मी यशस्वी झालो असतो, वगैरे वगैरे. आपण रिझन सांगत राहतो, कारण सांगत राहतो. जोपर्यंत आपण कारण सांगत राहणार तोपर्यंत आपल्याला यश कधीच मिळणार नाही. तर त्यामुळे आजपासून कारण सांगणं आपण काय करायचे? बंद करायचे, आणि डायरेक्ट काय करायची? ऍक्शन घ्यायची, डायरेक्ट कृती करायची. त्यावेळेलाच काय होणार आहे? त्यावेळेलाच आपल्याला सक्सेस मिळणार आहे. आणि कार्यक्रमाचा मी शेवट म्हणजे व्याख्यानाचा मी शेवट करतोय. आणि शेवट जो आहे, तुम्ही अमिताभ बच्चनचं नाव ऐकलंय ना? अमिताभ बच्चनचे जे वडील आहेत हरिवंशराय बच्चन, यांची एक कविता आहे. यांची एक कविता आहे. कवितेनं माझ्या व्याख्यानाचा मी समारोप करतो आहे. तर कवितेचं जे टायटल आहे, हार होती नाही. हिंदीमधून आहे, हार होती नाही असं त्याचं टायटल आहे. हरिवंशराय बच्चन यांची ती कविता, अमिताभ बच्चनचे वडील. जब नन्ही चिट्ठी दाना लेकर चलती है, जब नन्ही चिट्ठी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जब सिंधु में गोताखोर गोता लगाता है, सिंधु में गोताखोर गोता लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. सिंधु में गोताखोर गोता लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते न मोती सहजी गहरे पानी में, मिलते न मोती सहजी गहरे पानी में, बढ़ता है उत्साह उसी हैरानी में, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो, उसमें सुधार करो. जब तक सफल ना हो चैन की नींद त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. अशी जो काही आपण जे व्याख्यान ऐकत आहात, तर त्याचा जो समारोप आहे मी या कवितेनं करत आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल तर ज्या काही ट्रिक्स या व्याख्यानाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर त्या ट्रिक्स तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करा, त्याचे इम्प्लिमेंटेशन करा. म्हणजे काय होणार आहे? तुमचा जीवनाचा जो मार्ग आहे यशाचा हा काय होणार आहे? सुखकर होणार आहे. सांगण्यासाठी भरपूर आहे, पण मी माझं जे आता व्याख्यान आहे ते मी थांबवतो आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे. आपण